गणेशोत्सव निमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे। त्याचबरोबर शुभेच्छा देत महाराष्ट्रामध्ये गणपतीसारखा मोठा उत्सव सुरू आहे, प्रत्येकाच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे। असे असताना या काळात जरांगेंनी मोर्चा काढणे हे बरोबर नाही। सरकारकडे विविध मागण्या करणे, त्यासाठी मोर्चा काढण्याला कोणताही विरोध नाही, मात्र मोर्चाची वेळ बदलता आली असती। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने अनेकदा प्रयत्न केले आहेत। त्यांच्या आरक्षणासाठी त्यांचे पूर्ण समर्थन आहे। आज पंतप्रधान मोदी जनगणना करण्याचे मान्य केले आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी ओबीसी समाजाच्या मागे असल्याचे सांगत असताना महाराष्ट्रातील नेते मात्र ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असतील तर हे दुटप्पी भूमिका आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी जरांगेच्या आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांची मंजुरी आहे का हे स्पष्ट करावे, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे। आमचे NDRF, ADRFचे नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार या शेतकऱ्यांना मदत करतं। मला वाटतं की पंचनामे आता जवळपास झालेले आहे। अमरावतीमध्ये काल मी आढावा घेतला, अमरावतीचे पंचनामे पूर्ण पंचनामे होऊन अपलोड झालेले आहे। महाराष्ट्रामधले सर्वच शेतकऱ्याचे पंचनामे अपलोड झालेले आहेत। लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्याची कारवाई सरकार करतं आहे, ती पूर्ण करेल। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी परवाच्याच कॅबिनेटमध्ये आम्हा सर्व पालकमंत्र्यांना याबद्दलची दखल घेण्याकरता सांगितलं आहे। नजूलची अभय योजना आली, अमरावती आणि नागपूर विभागाला मोठा फायदा होणार आहे। 1 वर्ष मुदतवाढ आहे। दोन गोष्टी महत्त्वाच्या झाल्या। कोकणामध्ये वेंगुर्ल्याला मी गेलो होतो। वेंगुर्ल्याला गवडीवाडातील लोक मला भेटले होते। आज गणेशोत्सवानिमित्त काल आम्ही शासन निर्णय जाहीर केला। वेंगुर्ल्याचा गवडीवाडा मात्र आता फ्री होल्ड झाला, त्याच्यावरचे बंधन हटले। तसंच नागपूर आणि अमरावती विभागातील मोठ्या प्रमाणावर जे सरकारी जागेवर लोक राहतात, अनेक झोपडपट्ट्या आमच्या सरकारी जागेवर आहे, त्या नजूल जागेवर आहे। या सर्व घरं कायदेशीर करण्याकरता पुढचे 1 वर्ष नजूलच्या जागावर बसलेल्या घरांना त्यांच्या घराचे मालकी पट्टे देण्याकरता 1 वर्षाची मुदतवाढ दिली गेली आहे। आणि आता आम्ही या वर्षभरामध्ये या नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये जेवढे काही नजूलच्या जागेवर सरकारी घरं असतील त्या सर्वांना पट्टे वाटप करणे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींची घरांची योजना या सर्व घरांना देण्याचा निर्णय गणेशोत्सवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्रीजी आमच्या सरकारने केलेला आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या होत्या, मला सूचना दिल्या होत्या आणि महसूल खात्याने आता हे निर्णय घेतलेले आहे। जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकेरी शब्दात टीका केलेली आहे। फक्त टार्गेट फडणवीस असं दिसतंय जरांगेच्या एकूणच या पूर्ण आंदोलनात। नाही, यापूर्वीही त्यांनी मागच्याही वेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंबंधी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसजीच्याच नावाने त्या ठिकाणी कल्लोळ केला आणि आताही ते देवेंद्र फडणवीसच्या नावाने कन्नोड करतो आहे। ज्या व्यक्तींनी या मराठा आरक्षणाला पूर्ण रूप दिलं, मूर्त रूप दिलं, त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी नेहमीच एकेरी भाषेची सुरुवात जरांगे पाटलांनी केली। खऱ्या अर्थाने जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने देवेंद्रजींना क्रिटिसाईज केलं, परिवाराला क्रिटिसाईज केलं, हे काही महाराष्ट्राला मान्य नाही, जनतेला मान्य नाही। आणि म्हणून शेवटी जनतेने विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी आमच्या सरकारला जे बहुमत दिलं, 3,17,00,000 मतं दिले, 51.78% मतं दिले। हा खऱ्या अर्थाने देवेंद्रजीवरचा विश्वास, महायुतीचा विश्वास अशामुळेच निर्माण झाला की जरांगेसारखे लोक जे देवेंद्रजीच्या नावाने ते शिमगा करतात आहे, पण देवेंद्रजीला काही फरक पडत नाही, पण महाराष्ट्र मात्र हे सहन करत नाही। महाराष्ट्राला वाईट वाटतं आहे की ज्या पद्धतीनं सुरू आहे ते पद्धत योग्य नाही आहे। माननीय देवेंद्रजींच्या आईवर घेऊन, परिवारावर घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते जे आरोप करतात आहे, महाराष्ट्र पुन्हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगेन। महसूल मंत्री म्हणून तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीनं काम करताय, तुकडेबंदी झालं आणि आता नजूलचा नियम काढलेला आहे, आणखी काही शुभारंभ होणार आहे? गणेशोत्सव आहे,
आगामी काळामध्ये 10 लाख अतिक्रमणं नियमित करण्यासंदर्भातही हालचाली सुरू झाल्या होत्या. एकंदरीतच शुभारंभ कोणत्या नव्या योजनांचा महसूल मंत्री म्हणून होणार आहे? हे आता आम्ही ठरवलं आहे. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवस आहे 17 सप्टेंबर. राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस आम्ही महसुली सप्ताह साजरा करतो आहे. या महसुली पंधरवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही घेतो आहे. आणि या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून पहिले 5 दिवस म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं अभियान आहे. मी याची पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहे. 17 ते 22 आम्ही पांढर रस्ते शेतकऱ्याचे मोकळे करण्याची मोहीम राबवतो आहे. 22 ते 27 या 5 दिवसामध्ये तर एकही घर शिल्लक राहणार नाही ज्याचा पट्टा आम्ही देणार नाही. सर्व सरकारी जागेवरचे पट्टे आम्ही देणार आहे. आणि 27 ते 2 तारखेपर्यंत म्हणजे महात्मा गांधीच्या जयंतीपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम कलेक्टरेट महसूल खात्याचे घेणार आहे. महसुली पंधरवाडा आतापर्यंत जे काही शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं आणि गरीब माणसाचं महसूल खात्याकडे प्रलंबित काम असेल ते काम आम्ही पूर्ण करणार आहोत. ओबीसी नेत्यांना एकत्र घेऊन मागच्या वेळेस तुमच्याच पुढाकाराने सरकारनं लेखी दिलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आताही ओबीसी नेत्यांची तीच अपेक्षा आहे की सरकारनं आश्वस्त करावं की ओबीसीतून आरक्षण कुणाला दिलं जाणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कुणाची ना नाही आहे. आमचं सरकार याच्यावर काम करतं आहे. 18 पगड जाती ओबीसी समाज 353 जातीचा समाज हा त्या ठिकाणी जो आरक्षण त्यांच्याकडे आहे जे आता सुप्रीम कोर्टाने राजकीय आरक्षण आता कायम ठेवलं आहे ते आरक्षण ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे. आणि यासोबतच त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे याची भूमिका सरकारची आहे. याकरता मराठा समाजाकरता आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणसुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आणि त्यानुसार सरकार पुढे जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कल 9:30 बजे बात करेंगे. इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा होते. आपल्या इथे तशाच पद्धतीची सजावट करण्यात आलेली आहे काय? नाही, इको फ्रेंडली अत्यंत चांगलं सजावट आमच्याकडे केलेली आहे. संपूर्ण जिवंत वनस्पती या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि इको फ्रेंडली आहे, हिरवगार. आमच्या सर्व माझी पत्नी आणि सुनबाई आणि आमची मुलगी तिघींनी मिळून माझी पत्नी ज्योती, अनुष्का आणि पायल या तिघींनी मिळून अत्यंत चांगला त्या ठिकाणी सुंदर असं लाईव्ह वनस्पतीचं म्हणजे सर्व जिवंत त्या ठिकाणी वनस्पती आहे. गव्हाच्या त्या ठिकाणी कांड्या आहेत, पानं आहेत. इको फ्रेंडली आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या या परिवारातल्या आमच्या तिन्ही आमच्या या जे अनुष्का, पायल आणि ज्योती आमची माझी पत्नी तिने तिघांनी केलेलं आहे. संघचालक सध्या दिल्लीला व्याख्यानमाला सुद्धा सुरू आहे त्यांची. अनेक परदेशी पाहुणे पण त्यांच्या व्याख्यानाच्या टप्प्यात येणार आहे. काल बोलताना त्यांनी समाज, गाव आणि राष्ट्र ही आमची आत्मा असल्याचं बोललं आणि विश्वगुरू असण्याचं प्रत्येकदा अधोरेखित केलं आहे. हे यावर्षीचं शताब्दी वर्ष आहे संघाचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. आमच्या सर्वांच्याकरता, देशाकरता, 140 कोटी भारतीयाकरता आणि संपूर्ण विश्वातील हिंदू समाजाकरता, आमच्या राष्ट्राकरता राष्ट्रप्रथम ही भूमिका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी या ठिकाणी स्थापना झाली होती या संपूर्ण वर्षामध्ये संघाने जे काही राष्ट्रचेतनेचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे, गावापासून देशापर्यंत राष्ट्र एक करण्याचे, समाज एक करण्याचे या कार्यक्रमाचा खूप मोठा उत्साह लोकांमध्ये आहे. आनंदी वातावरण लोकांमध्ये आहे आणि एक मोठं कार्य या माध्यमातून उभं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश तोतडे सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपूर. क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज. बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा. आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट. पहले आएं और बेहतर इलाज पाएं. हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर.